नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या 9 रूपांचा समावेश होतो. मातेची ही 9 रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री. नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्यानंतर आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला उपवासाची सांगता केली जाते. देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे यासाठी देवीला आपण कोणते पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे याची उत्सुकता आपल्याला असेल तर ह्या 9 दिवसांमध्ये काही लोक उपवासही करतात आणि कोणताही उपवास हा प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही. तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 देवींना वेगवेगळे नैवेद्य कोणते कोणते अर्पण केले जातात हे आज इथे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तर पहिली माता शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री ही हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणून तिचे नाव शैलपुत्री पडले. या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारी व्यक्ती आणि कुटुंबातील व्यक्ती निरोगी राहतात. दुसरी आहे माता ब्रह्मचारिणी. आश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपातील माता तपस्वी आहे. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली आणि त्या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर अर्पण करावी. या दिवशी देवीला साखर अर्पण केल्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते. तिसरी देवी आहे माता चंद्रघटा. मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघटाची पूजा केली जाते. माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. चंद्रघटा मातेची उपासना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते. मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई, खीर अर्पण करावी. तसेच अन्नदान करावे आणि दक्षिणाही द्यावी. घंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते. चौथी देवी आहे माता कुष्मांडा. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा करावी. माता कुष्मांडांचे हे चौथे रूप आहे. एका विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तिची पूजा केली जाते. जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नाहीसे होतात. या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुआ अर्पण करावा. मंदिरात सुद्धा हा प्रसाद वाटावा. या दिवशी मातेला मालपुआ अर्पण केल्यामुळे माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो. पाचवी देवी आहे माता स्कंदमाता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा करावी. आई स्कंदमाता कुमार ही कार्तिकेयची आई आहे. 5व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात. दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण करावीत. या दिवशी देवीला केळी अर्पण केल्यामुळे शरीर निरोगी राहते. माता कात्यायनी हे देवीचे 6वे रूप. आश्विन महिन्याच्या 6व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा करावी. माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे. मातेला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला. म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले गेले. नवरात्रीच्या 6व्या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मध अर्पण करावे. माता कात्यायनीला मध अर्पण केल्यामुळे आकर्षण व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त होते. 7वी देवी आहे माता कालरात्री. माता कालरात्री हे देवीचे 7वे रूप. माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी, म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखले जाते. 7व्या दिवशी उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यामुळे व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि होणारा त्रासही कमी होतो. 8व्या माता महागौरी ही श्री दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे हे 8वे रूप गौरीची पूजा करावी. महागौरीची पूजा करावी.
गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे. मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य होण्याचा आशीर्वाद देते. या मातेला या दिवशी नारळ अर्पण करावा आणि काही दानधर्म करावा. ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते. 9वी आहे माता सिद्धिदात्री. नवरात्रीच्या 9व्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा करावी. माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते. नवरात्रीच्या 9व्या दिवशी त्यांची पूजा करावी. सिद्धींची 9वी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करावे आणि या दिवशी मातेची पूजा करावी. हे अत्यंत लाभदायक आहे. हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अचानक काही दुर्घटना घडणार असेल तर त्याला प्रतिबंध करते. तर अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या या 9 रूपांची आपण पूजा करावी आणि सर्वांना या 9 दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. हीच देवीचरणी प्रार्थना.